तर महापौर पदासाठी जुळवाजुळव करण्याचं चित्र कोल्हापूरमध्ये सुद्धा पाहायला मिळत आहे। महायुतीमध्ये सर्वाधिक जागा भाजपने जिंकलेल्या आहेत आणि आपलाच महापौर असेल असा दावा भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केलाय। मात्र कोल्हापूरमधला मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसने सुद्धा महापौरपद मिळवण्यासाठी थेट महायुतीतल्या शिवसेनेशी सूत जुळवायला सुरुवात केल्याची चर्चा आहे। त्यामुळे पुन्हा एकदा काँग्रेसची सत्ता आणण्यासाठी काँग्रेस नेते सतेज पाटील पडद्यामागे मोठ्या राजकीय घडामोडी करत महापौरपदाचं स्वप्न पाहणाऱ्या भाजपला धक्का देतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। शिवसेनेला जर कोल्हापुरात महापौर पद जे आता मागतायत ते जर नाही दिलं किंवा काही पुढे त्यांच्यामध्ये मतभेद झाली तर काँग्रेस त्याच्यासाठी आता काय जर तरच्या गोष्टीवर जाहीर बोलता येणार नाही। बॅकडोर चर्चा जाहीर कशी करणार आज त्याच्यावर मी बोलू शकत नाही। दरम्यान कोल्हापूरमध्ये भाजप किंवा काँग्रेसला महापौरपदी विराजमान करण्यासाठी कोण किंगमेकर ठरणार बघूया। बहुमताचा आकडा आहे कोल्हापूरमध्ये 42, काँग्रेसकडे 34 नगरसेवक आहेत, भाजपकडे 26 नगरसेवक आहेत। त्यामुळे शिवसेना सध्या किंगमेकरच्या भूमिकेत आहे। त्यामुळे शिवसेनेचे 15 नगरसेवक कुणाला बळ देतात त्यावर महापालिकेमध्ये महापौर कुणाचा बसणार हे ठरणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।